नमस्कार. आपण रोजच वीज वापरतो, हो ना? पण कधी असा विचार केलाय की आपल्या घरातल्या स्विचबोर्डमधली वीज आणि मोठमोठ्या फॅक्टरांमध्ये मशीन चालवणारी वीज यात एवढा फरक का असतो? चला तर मग आज हाच फरक एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सिंगल फेज विरुद्ध 3 फेज पॉवर. आता बघा, डावीकडे आपल्या घरातलं साधंसं सॉकेट दिसतंय आणि उजवीकडे कारखान्यातली भला मोठा मशिनरी. ह्या दोन्हींना लागणारी पॉवर एकसारखी असूच शकत नाही. म्हणजे घरातल्या मिक्सरला जी वीज लागते तीच वीज त्या कारखान्यातल्या अजस्त्र मोटरला कशी पुरणार, बरोबर? तर याच प्रश्नाचं उत्तर या दोन वेगवेगळ्या सिस्टीममध्ये दडलेलं आहे. चला आधी त्या सिस्टमबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांच्या अगदी जवळची आणि ओळखीची आहे. सिंगल फेज पॉवर. हीच ती पॉवर जी आपल्या घरातल्या प्रत्येक उपकरणाला जिवंत ठेवते. तर ही सिंगल फेज सिस्टीम म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात ही एक AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट सिस्टीम आहे, ज्यात व्होल्टेज एकाच लहरीच्या म्हणजे साइन वेव्हच्या रूपात पुरवलं जातं. यात मुख्यतः दोनच तारा असतात, एक फेज जिला आपण लाईव्ह तार म्हणतो आणि दुसरी न्यूट्रल. आपल्या भारतात ही साधारणपणे 330 व्होल्ट्स आणि 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर काम करते. आणि ही वीज तयार होते तरी कशी? कल्पना करा, दोन शक्तिशाली चुंबकांच्या मध्ये एक कॉईल वेगाने फिरवली जातीये. ती जशी फिरेल तशी तिच्यात वीज म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा EMF तयार होतो. हे म्हणजे सरळ सरळ यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर. सिंगल फेज सिस्टमचा हा मूळ पाया आहे. आता या प्रक्रियेतून जी पॉवर तयार होते ना, ती या साइन वेव्ह सारखी दिसते. म्हणजे बघा, ही पॉवर एका क्षणी एकदम वर जाते, मग शून्यावर येते आणि मग विरुद्ध दिशेने पुन्हा तेच चक्र सुरू होतं. ही एक सतत कमी जास्त होणारी, म्हणजे थोडक्यात धडधडणारी किंवा पल्सेटिंग पॉवर आहे. आणि हीच कमी जास्त होणारी पॉवर आपल्या घरातल्या उपकरणांसाठी म्हणजे लाईट, टीव्ही, पंखे किंवा लहान मोटरसाठी एकदम परफेक्ट आहे. कारण या उपकरणांना सतत एकसारख्या ताकदीच्या पॉवरची गरज नसते. त्यामुळे हा पल्स त्यांना चालवायला पुरेसा ठरतो. ठीक आहे, आता घराबाहेर पडूया आणि औद्योगिक जगाकडे जाऊया, जिथे मोठी कामं असतात, अवजड यंत्र असतात आणि त्यांना एका जास्त शक्तिशाली, जास्त स्थिर सिस्टमची गरज असते. आणि ती सिस्टम म्हणजेच 3 फेज सिस्टम. इथे मात्र सगळंच चित्र बदलतं. सिंगल फेजमध्ये एक कॉईल होती, तर इथे आहेत 3 स्वतंत्र कॉइल्स म्हणजेच वाइंडिंग्स, आणि त्या एकमेकांपासून अगदी 120 अंशांच्या अचूक अंतरावर लावलेल्या आहेत. हाच या सिस्टमच्या रचनेतला सगळ्यात मूळ आणि महत्त्वाचा फरक आहे. आता या 3 कॉइल्समुळे काय होतं? आपल्याला एक नाही तर चक्क 3 पॉवर वेव्हज मिळतात. या तीनही लहरी एकमेकांवर अशा प्रकारे येतात की जेव्हा एक लहर खाली जाते तेव्हा दुसरी लगेच तिची जागा घेते. याचा परिणाम एकूण पॉवर सप्लाय कधीच शून्यावर येत नाही. तो कायम स्थिर आणि एकसमान राहतो. चला आता आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या दोन्ही सिस्टम्सना समोरासमोर ठेवून बघूया की यांच्यातले मुख्य फरक नक्की काय आहेत. हे बघा, पहिला फरक आहे पॉवर आउटपुटचा. सिंगल फेजचं आउटपुट पल्सेटिंग म्हणजे कमी जास्त होणार असतं, तर 3 फेजचं एकदम स्थिर आणि एकसमान. दुसरा मुद्दा, मशीनचा आकार. समान पॉवरसाठी सिंगल फेज मशीन मोठी असते, तर 3 फेज मशीन लहान आणि कॉम्पॅक्ट असते. तिसरं, सेल्फ स्टार्टिंग मोटर्स. 3 फेज मोटर्सना सुरू व्हायला वेगळा स्टार्टरची गरज नसते, त्या स्वतःच सुरू होतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, खर्च. 3 फेज सिस्टीममध्ये तांबं खूप कमी लागतं, त्यामुळे ती जास्त किफायतशीर ठरते. तर मग मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये 3 फेज सिस्टमला इतकं महत्त्व का दिलं जातं? याचे काही जबरदस्त फायदे आहेत. चला एक एक करून पाहूया. पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे किफायतशीरपणा. समान प्रमाणात वीज वाहून न्यायची असेल तर सिंगल फेजच्या तुलनेत 3 फेज सिस्टमला खूप कमी तांबं लागतं. आता विचार करा, जेव्हा हजारो किलोमीटरच्या लाईन्स टाकायच्या असतात तेव्हा ही बचत किती मोठी असेल. दुसरा मोठा फायदा म्हणजे जास्त आउटपुट. हे तर कमालच आहे. एकाच आकाराच्या मशीनमध्ये 3 फेज सिस्टीम जवळपास 1.5 पट जास्त पॉवर तयार करते. याचाच अर्थ कमी जागेत जास्त ताकद. तिसरा तांत्रिक फायदा आहे सेल्फ स्टार्टिंग मोटर्सचा. 3 फेज सप्लायमुळे ना एक फिरणारं चुंबकीय क्षेत्र म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. यामुळे मोठ्या इंडक्शन मोटर्सला सुरू व्हायला कोणत्याही वेगळ्या उपकरणाची गरजच लागत नाही, त्या स्वतःच सुरू होतात. आणि शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा, एकसमान टॉर्क. कारण पॉवर सप्लाय स्थिर आणि एकसमान असतो, त्यामुळे मशीनला मिळणारी फिरण्याची शक्ती म्हणजे टॉर्क तो सुद्धा एकसारखा असतो. यामुळे मशिनरीमध्ये व्हायब्रेशन कमी होतं आणि ती जास्त कार्यक्षमतेने एकदम सुरळीत चालते. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सारांश काय आहे?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्ही सिस्टम्सना योग्य जागी ठेवून पाहणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हाच आहे की या दोन सिस्टम्स एकमेकांना पर्याय नाहीत. त्या वेगवेगळ्या कामांसाठी बनवलेली वेगवेगळी हत्यारं आहेत. सिंगल फेज पॉवर ही आपल्या घरगुती गरजांसाठी अगदी सोयीची आणि पुरेशी आहे, तर 3 फेज पॉवर ही औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली ताकद, कार्यक्षमता आणि खर्चात बचत करणारी सर्वोत्तम निवड आहे. तर आज आपण आपल्या घरातल्या भिंतीमधल्या विजेचं रहस्य तर उलगडलं. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: आपल्या आजूबाजूला अशी आणखी कोणती रोजच्या वापरातली तंत्रज्ञानं आहेत जी अशाच काही अदृश्य पण अद्भुत तत्वांवर चालतात? नक्की विचार करा.